संदेश मात्रे येत आहेत. विकेट ओव्हर संपल्यानंतर एकत्र येऊ नका प्लीज. संदेश मात्रे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली ते. ही स्पर्धा घर बसल्या तुम्ही एन्जॉय करू शकाल. फक्त फास्ट क्रिकेट खेळा आता. वारंवार सूचना द्यायला लावू नका. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आलेत वरुण पाटील. चूक होणार नाहीये. संदेश मात्रेच्या खात्यामध्ये पहिली विकेट. प्रदीप शून्यावरती बाद. टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चा राहिली आहे. निलेश मात्रे मोठा गाव. रोहित पाटील आले तिसऱ्या क्रमांकावरती. शून्यावरती पहिला धक्का दिलाय. लक्की मयंक 11 मोठी देसाईने हेडूटने बी संघाला. नावात बी आहे मध्ये चर्चा भरपूर आहे. बी संघाची नेहमी दहशत राहिली टेनिस क्रिकेटमध्ये. आम्ही उल्लेख करत असतो. भावाले बी, गोरसई बी, वडवली बी, कोणी बी, शिडून बी आणि आता हेडूटने बी. नाही शिडून बीने काय खेळ केला. सतीश दादा पाटील स्मृती चषक मध्ये नाईट स्पर्धेमध्ये हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धावेने खातं उघडलं जाते. ते टीम सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. व्यासपीठाच्या बाजूला आणि खेळाडू कक्षाच्या बरोबर बाजूला ज्या गाड्या त्या रिमूव्ह करा. टू व्हीलर खास करून. थोड्याच वेळात आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ स्थायी समिती सभापती आणि जिल्हा प्रमुख दीपेशजी पुंडलिक मात्रे साहेबांचं आगमन होणार आहे. जयेश मात्रे यांचे आगमन होणार आहे. मात्र इथे धाव मिळाली नाहीये. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग आहे. मागच्या मॅच मध्ये आकाशचा एक षटकार आकाश पाटीलने जो मारला मिड विकेट वरून तो फायदेशीर ठरला मोठी दिसायला. त्याच जाबा उपयोगी आल्या. कोण कधी उपयोगी गेले सांगता येत नाही. लक्षात घ्या. आकाशला संधी मिळाली. अगोदरच्या मॅच मध्ये ते 12वे होते. संदेश गोलंदाजी मार्कवर. मिडॉनला क्षेत्ररक्षक. दोन्ही फलंदाज एका सेंडला. प्रतीकचं लक्ष कुठे होतं. जितेशकडे थ्रो फेकी व्हायला होती. एक सिंगल मिळाले. हा ऍक्शन रिप्ले बघा. दोन्ही फलंदाज एका सेंड आहेत. गाड्या रिमूव्ह करा प्लीज. खेळाडू कक्षाच्या बाजूला आणि बरोबर आमच्या मुख्य भाषेमध्ये रिक्षा आहे ती रिमूव्ह करा. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. ऍक्शन रिप्ले भरपूर बाहेर आहे. एका बाजूला सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. दुसऱ्या बाजूला लकी मयंक 11 जय हनुमान मोठी देसाई. धावसंख्या 3. संदेश गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेट. चांगला बॉल होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. सतीश काळ होते स्ट्राईक एंडला. त्यांना बीट केलंय. काही क्षणानंतर जयजी मात्रे आणि दीपेशजी मात्रे साहेबांचं आगमन होईल. या स्पर्धेचे आधारस्तंभ मोठा गाव क्रिकेट संघ आयोजित गावदेवी चषक मोठा गाव 2025 स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस. बॅकफुटला गेले. जागा बनवली. चेंडूला पाठवून दिलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू अडला असता मात्र तुषारला बीट करून सीमारेषेच्या बाहेर जाईल चौकार.
होती तुषारकडे. चांगले क्षेत्ररक्षक आहेत या टीमचे. 7 धावले. सतीश खानला माघारी परतावं लागेल. सुमितने एक चांगला झेल टिपलाय आणि सतीशचा डाव संपलाय. 7 वरती दुसरा धक्का टीम हेडूटने बीला. सव्वीस 76. धीरज पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 7 वरती 2 धक्के लागलेत. चला सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. मोठी देसाई दोन्ही कॅप्टन उपस्थित राहा. सागाव आणि खाडी. विकी पाटील यांचे आगमन झाले आमचे हेडुंडेचे. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 7 वरती 2. 40-45 चांगलं टार्गेट असू शकतो. 50 चेस बनवायला सोप्या नाही आहेत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. अजय आणि काय घडलंय. धावा 4 मिळाले. चौकार. कोणगावचे सन्मान्य साई नाईक यांचे इथे आगमन होते आमच्या थोड्याच वेळ आमच्या व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक आम्ही स्वागत करत आहोत. कोणगावचे साई नाईक यांचं इथे आमच्या खेळपट्टीवर आणि त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावर आगमन होत असताना त्यांचं मनपूर्ण हार्दिक आम्ही स्वागत करत आहोत. ज्या चौकाराची नितांत गरज होती तो चौकार आलाय रोहितच्या बॅटमधून. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. 11 वरती 2. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. धावाही 4 मिळतील. चौकार. वरती धावा धापलकवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 15 धावा यायला आता सुरुवात झाली. हेडूडने 20 झाली. इथे फक्त दिशा दिली लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. सुमित बघा किती वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग. 2 धावा सेव्ह केल्या आहेत. धावसंख्या 17. प्रतीकच्या षटकात आतापर्यंत 18 वरती 2 गडी बाद 18. प्रथम बॅटिंग करत असताना सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी. खाडी टीमचे कॅप्टन आणि सागाव टीमच्या कॅप्टन मध्ये रिपोर्टिंग करायचे केतन मात्रे. सूरज बैकर उर्फ यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. स्टायलिश खेळाडू आहेत सूरज बैकर. कानीमध्ये ट्विस्ट आणतात. त्यानंतर मॅच जिंकून देतात खाडी टीमला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकने धावसंख्या पुढे सरकेल ती 19. काल एकाच दिवसामध्ये 5 सामने जिंकले खाडी संघाने. सकाळच्या सत्रामध्ये याच क्रीडांगणामध्ये 3 सामने. त्यानंतर सतीशदादा पाटील स्मृती चषक निजेच्या मैदानात 2 सामने. असे 5 मॅचेस काल जिंकल्या खाडी संघाने. फुलटॉस होता. फसवा बॉल होता आणि आकाश मात्रे काय करतायत. त्यांनाही फसवलंय. झेल ड्रॉप. धीरजला जीवदान मिळालंय. आता बघायचा किती मागात पडेल ते मोठी देसाई टीमला. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. थोडेसे इझी राहिले. थोडेसे कॅज्युअल राहिले. 20
एक चेंडू अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. मागच्या मॅचमध्ये बघितलं 48 धावा मोठे देसाईने केल्या, त्या चेस झाल्या नाही. त्या माहिती आहे रोहितला 45-50 आपणही बनवल्या, तर इतक्या सोप्या नाहीये चेस करायला. शेवटच्या मॅचमध्ये खाडी संघाने 46 धावा सहज चेस केल्या होत्या सोनारपाडा टीमच्या विरुद्ध. त्या अगोदर सागावने 55 केल्या, त्या वडवली बीला चेस झाल्या नव्हत्या. व्ही शेप मध्ये मात्र लॉंग ऑन वर्ण क्षेत्ररक्षक, पुन्हा आकाश, पुन्हा खराब फिल्डिंग. धावा 4 मिळतील, चौकार. नाईक जे कोणगावचे आहे त्यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. मी हनुमान मात्रेंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कोणगावचे साई नाईक यांचा आपण सन्मान करायचा आहे. साई नाईक यांना विनंती करतो की आपण या, आपला सन्मान इथे संपन्न होईल. आमचे हनुमान मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आम्ही करत आहोत. देवा बैलाचे मालक ताराजी काटे यांच्या पारदर्शीला 2 विकेटला 500 आणि 3 विकेट इथे होतोय. आणि त्यांच्यात आम्ही मनपूर्वक आभारी देवा त्या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सागर सिंगल मिळाली. सागर पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 25. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद 25. 4 षटकांची मॅच, सुपर 6 ची मॅच. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये. पहिल्या दिवसात सागाव, दुसऱ्या दिवसात खार्डी आणि बघा त्या शेवटच्या दिवसात तिसरा संघ कोणता आहे याचं उत्तर मिळेल तुम्हाला. आणि समीर मात्रेंना तुम्ही बघू शकाल उर्फ बाळा. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 27. चार षटकांचा सामना. धावसंख्या 27 वरती तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठी देसाई विरुद्ध हेडूटने बी अशी लढत तुम्ही पाहतायत. इथे बॅटची थोडीशी एज लागली होती. डॉट बॉलचं इथे समाप्ती होईल. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मी पडल्यानंतर हेदुंडी संघासाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकारला 1000 रुपयाचं कॅश प्राईज, मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक षटकारला. ते साई नाईक यांच्याकडून कोणगावचे आहे, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. फक्त हेदुंडी संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. नितीन नक्कीच नक्कीच पहिला येईल का? नो बॉल तर घोषित केलाय. आकाश तिथे होते, झेल पुन्हा सुटलाय, मात्र नो बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील. आणि सलग 3 षटकार जर मारले तर 3000चं कॅश प्राईज आहे साई नाईक यांच्याकडून. लगातार 3 षटकारांसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये तर आहेतच, पण लगातार 3 षटकारांसाठी 3000चं कॅश प्राईज आहे. नक्की साई नाईक कोणगाव. साई नाईक यांच्याकडनं पारितोषिक आहे. धावसंख्या 29. येणारा बॉल फ्री हिट आहे धीरज साठी. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवता तोच धीरज. सेकंडला एक सिंगल मिळेल. डॉट बॉलची ती समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे 30.
हा चेंडू ब्लॉकरला होता. वाईट लॉंग ऑन, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. वरुण पाटील एकच धाव, 3 षटकाचा खेळ समाप्त. 31 धावा झालेत. फिल्डिंग लगेच लावून घ्या. मोठी देसाई. मोठा गाव चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. आज स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस आणि 3 दिवस सर्वांना जेवणाची व्यवस्था सुद्धा पाहायला मिळाली. आणि मगाशी मी उल्लेख केला, प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था, टीमला जेवणाची व्यवस्था, नॉनव्हेज व्हेज, पहिल्या दिवशी व्हेज, त्यानंतर 2 दिवस नॉनव्हेज. 2007-11 मोठा गावची दहशत, त्यानंतर 2013 ते 2016 कोणतीच स्पर्धा सोडली नाहीये. सलग 4 वर्ष खाडी चषक, 2 वेळा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, SK ट्रॉफी 3 वेळा, जी ट्रॉफी आता होणार आहे येत्या 3, 4, 5 फेब्रुवारीला बेतोड येथे. मोठ्या गावचा इतिहास काय तर प्रत्येक गावामध्ये जाऊन फायनल मारली आहे. हा इतिहास मोठ्या गावाचा आहे. भिवंडीत गेले, रायगडमध्ये गेले, कल्याण डोंबिवली गाजवली, चर्चेत आहे मोठा गाव. यंगस्टरकडे आता थोडंसं किरणला लक्ष द्यावं लागेल, त्यांना तयार करावं लागेल. दरम्यानला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल मिळाली आहे. धावसंख्या 32 धावा. रियांशी किरण पाटील सामना एन्जॉय करते. क्रिकेटची प्रचंड आवड तिलाही आहे. नेहमीच सामना ती पाहते. मोठा गाव संघ जेव्हा जेव्हा खेळतो. टॉस होता, टर्न केलाय, स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. धावा झाले 38. धीरजच्या बॅटमधून षटकार आलाय. चांगला बॉल होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. अजय मडवी आहेत, ते कधी पलटवार करतील. मग अशी 6 बॉल 10चं संरक्षण केलं अजयने, फक्त 3च धावा दिल्या. शेवटच्या बॉलवरती षटकार लागला. होता. सर्वेश भोईर यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे, टक असा आवाज आलाय आणि चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. धीरजच्या बॅटमधून दुसरा सिक्सर. अजून 2 मारावे लागतील. 44 झालेत. अजून एका षटकाराची नोंद होईल का? आणि त्याला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सिक्सर येत असताना धीरज ऑन फायर. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्या धावपलकावरती. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने बी.
3 षटकासाठी 1,500चा कॅश प्राईज जमा झालेला आहे. सामना संपल्यानंतर धीरज ते घेऊन जायचं आहे आपण. तर एकूण धावसंख्या बघतोय जे 52 आणि 53चं लक्ष या 4 षटकांच्या सामन्यामध्ये एक मोठं भलं काय लक्ष ठेवलं आपण बघतो मैदानावर ते मोठी देसाई संघासमोर. 53 रन्स टू विन. 13.25च्या गतीने बॅटिंग करावी लागेल. 13 ते 14 धावा करावे लागतील त्या मोठी देसाई संघाला प्रति षटकामागे. चांगला परफॉर्मन्स आपण बघितला फलंदाजीमध्ये. रोहित पाटीलच्या 20 धावा, त्यानंतर धीरज पाटीलच्या 22 धावा. त्यामध्ये 3 षटकार आपण बघितले. रोहित पाटील सुद्धा सुरेख साथ दिली मैदानावर. चौकाराची संघ त्याच्या बॅटवर आपण 3 चौकार त्याच्या बॅटवरून आपण बघितले आणि चांगला परफॉर्म केला. दोन्ही फलंदाज नाबाद राहिले ग्राउंडवर. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 52 धावा कुठल्या आहेत आणि 53चं लक्ष आता मोठी देसाई संघासमोर ठेवलेलं आहे. सागाव आणि खार्डी संघाने इथे मात्र इथे सूचना आहेत आयोजकांच्या की ताबडतोब मुख्य व्यासपीठासमोर पूर्ण संघाने यायचं आहे. सागाव आणि खार्डी संघाचे पूर्ण खेळाडू ताबडतोब आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या अशी आयोजकांची सूचना आलेली आहे. त्यामुळे त्याचं पालन आपण करा. चला सामना आपण सुरू करतोय. यानंतर 2 सामने अजूनही बाकी आहेत. जितेश ट्रॅकिंग एंडला. जितेश आणि जितेशच्या सोबत आघाडीचा फलंदाज आपण बघत आहोत. रोहित, जितेश आणि प्रतीक. रोहित पाटील पहिला चेंडू घेऊन. वेगवान होता चेंडू. अपील, पण चेंडू हाईट फॅक्टर आहे. चेंडू जास्त बाउन्स झाला आहे. जास्त उसळी घेतोय चेंडू. 100ली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मागे पाठवण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेमध्ये तो गॅप शोधण्याचा प्रयत्न होता जितेशचा, पण तो जमलं नाहीये त्या ठिकाणी. प्रचंड वेगाने चेंडू टाकलाय तो गोलंदाज रोहित पाटीलने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे रोहित पाटीलची. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. ओ क्या बात आहे, लाजवाब, एक्सलेंट डिरेवली. अप्रतिम चेंडूची फेक. अक्षरशः प्रेशराईज करणारे चेंडू आपण बघत आहोत रोहित पाटीलचे. दोन्ही चेंडू सुरेख टाकलेत, अप्रतिम टाकलेत. पूर्णपणे बीट करणारे जितेश सारख्या उंच पुरेशा फलंदाजाला. एक्सलेंट बॉलिंग. रोहित पॉवर प्ले मध्ये पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. ऑन साइडला एक्झिक्यूट केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू जाईल निघून सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा शिराय चेंडूवर चौकार. चौकाराने खातं उघडलंय. चौकार मारलाय तो जितेशने पॉवर प्ले मध्ये. खातं उघडत सजना म्हणजेच रोहित पाटीलच्या विरोधात. गावदेवी मोठा गाव चषक शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत कारण स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. काही मोजकेच सामने तर शिल्लक राहिलेत. पुढचा चेंडू रोहितचा. फुल लेंथ होता हवीमध्ये चेंडू. मिस टाइम फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पॉइंटला. गुड फिल्डिंग. चेंडू हलकीशी बॅटची लिडिंग एज घेऊन थोडी मात्र भोवऱ्यासारखा फिरला चेंडू त्या ठिकाणी आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जगेचं सोपवलाय. प्रदीप त्या ठिकाणी आहे. पॉइंटला खेळाडू होता तिने. चेंडू त्याने कव्हर केला. ब्युटिफुल टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते स्क्रीनवर. ते म्हणजेच द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमात आमच्या अँडी. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक येईल तो मध्ये चेंडू कव्हर करेल आणि 2 धावा इथे होत आहेत पूर्ण फलंदाजाच्या. जितेश 2 धावा ऍड करतोय धावफलकावर. धावसंख्येत होईल ती भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 वर. खूप सुंदर असं टेलिकास्ट बघायला मिळते स्क्रीनवर तुम्हाला द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून. हो बघायचं चेंडू या ठिकाणी ऑन साइडला प्लेस केला. तिथे क्षेत्ररक्षक मिड विकेटला थोडासा वाईडिश जाऊन चेंडू कव्हर करते धीरज आणि तोपर्यंत 1 धाव मिळते या चेंडूवर. षटक पहिलं समाप्त होत आहे. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि
तर दीपेश म्हात्रे आमच्या आता ग्राउंडच्या दिशेने निघालेले आहेत, त्या झुंडमुली ग्राउंडच्या दिशेने, शास्पतीच्या दिशेने. तुम्ही स्क्रीनवर बघताय ड्रोनच्या कॅमेऱ्यात आता हे बघा दृश्य तुम्हाला बघायला मिळतंय. हा ताफा त्यांचा तुम्हाला बघायला मिळतो गाड्यांचा, जो थेट आता मात्र सर्वांचंच लक्ष वेधतोय. आणि निश्चितच त्यांनी कूच केलंय ते म्हणजेच झुंडमुलीच्या ग्राउंडकडे. तुम्हाला हे चित्र तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. आमच्या अँडी त्यांना कव्हर करतात दीपेश म्हात्रेंना. दीपेश म्हात्रे यांची गाडी तुम्ही पाहायला मिळते स्क्रीनवर आणि त्यांचा निश्चितच थोड्याच वेळात आमच्या ग्राउंडवर प्रवेश होईल. त्यामुळे खूप सुंदर टेलिकास्ट तुम्हाला WTCच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आमचे जे मात्र ड्रोन ऑपरेटर आहेत ते मात्र ड्रोन इथे मात्र कव्हर करत आहेत. ड्रोनच्या माध्यमातून हे दृश्य ते कव्हर करत आहेत. गोलंदाज सज्ज होईल षटक क्रमांक 2 मध्ये. मोठे गावाचे सर्व मोठ्या गाव संघाचे सर्व खेळाडू आणि जेवढी पदाधिकारी मंडळी तर सर्वांनी आमच्या व्यासपीठाच्या जवळ उपस्थित राहायचं आहे लवकरात लवकर दीपेश म्हात्रे यांच्या स्वागतासाठी. चेंडू स्टिअर केलाय, गलीमधून चेंडू मागे जाते, ते क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे, चेंडू कव्हर करेल, फेक करेल, दोनदाचा प्रयत्न सुरू आहे. जितेश पोहोचला. जो तुम्हाला ताफा स्क्रीनवर बघायला मिळतो तो आम्हाला एक्झॅक्टली आता ग्राउंडच्या समोर एंट्री होताना तुम्हाला बघायला मिळते. ती गाड्या तुम्हाला बघायला मिळतात, तो ताफा बघायला मिळतोय. आता मात्र थोड्याच वेळात दीपेश म्हात्रेचं इथं आगमन होणार आहे. पुढील चेंडू फुल टॉस होता, दिशा दिली फक्त चेंडूला. चित्र डीप मध्ये उभा आहे, शेतशती ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळेल ती एक धावा या चेंडूवर. एका धावाने धावसंख्येला आकार येतोय, धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या 9 धावा धावफलकावर. मेन एंट्रीवर व्हाईट कलरची एक गाडी उभी ती थोडीशी दूर करायची आहे. पुढील चेंडू लालचंद भंडारी, फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवर रबर स्टॅम्प शॉट आणि दीपेश म्हात्रे यांचं स्वागत बघा काय केलंय. सीमारेषेबाहेर गगनभेदी षटकार. आपण पाहतो आपले सर्वांचे लाडके आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार, स्थायी समिती सभापती, कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक आणि आता जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांची निवड झाली ते आपले सर्वांचे लाडके दीपेशजी पुंडलिक म्हात्रे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांच्याच समेत नगरसेवक जयेशदादा म्हात्रे यांचे आगमन झाले. आम्ही सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान राहिलंय, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आधारस्तंभ, राजकीय क्षेत्रामध्ये नेहमी ज्यांची चर्चा असते, खूप कमी वयात स्थायी समिती सभापती होण्याचा मान ज्यांना मिळाला ते आपले सर्वांचे लाडके दीपेशजी म्हात्रे साहेब यांना बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती.
मोठा गाव चषक आणि या स्पर्धेचे ते शिल्पकार. सामना सुरू करायचा. सामना सुरू करायचे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. ग्राउंडच्या एक बाईक आहे या साईडला, राईट साईडला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या, ती ताबडतोब काढायची आहे. बाईक कोणाची आहे ताबडतोब काढा तिथून. मॅच सुरू आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स आणि त्याचबरोबर आमच्या व्यासपीठासमोर कॉमेंट्री बॉक्स आणि त्याचबरोबर डीजे समोरचे प्रेक्षक थोडंसं इथून दूर व्हा प्लीज. अवे फ्रॉम द बॉडी चांगला फटका डी पॉइंटला एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक इथे येतोय पण काहीच करू शकत नाही. चेंडू डायव्हर्ट झालाय, चकवून गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. पूर्ण संघाने ताबडतोब आता यायचं, अजिबात वेळ घेऊ नका. मगाशी मी सूचना दिली होती खार्डी सागावचे पूर्ण संघ पूर्ण खेळाडू ताबडतोब मुख्य व्यासपीठाकडे या, अजिबात वेळ घेऊ नका. सूचना आली आयोजकांची, पूर्ण संघाने यायचं आहे. आमच्यासोबत सचिन आहे, सचिन आपल्या खेळाडूंना गाईड करायचं आहे आणि लवकरात लवकर पूर्ण संघाला घेऊन आमच्या ग्राउंडच्या दिशेने आमच्या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे, ताबडतोब यायचं आहे. क्लीन बोल्ड. त्रिफळा उद्ध्वस्त झाले त्या ठिकाणी, वष्टा वाकवल्यात, फलंदाज बाद. आउट झालाय, कुठल्या प्रकारचा तिथे बोल्ड नव्हता, हिट आउट झाला, हिट विकेट झाला आणि आपण बघतोय फलंदाज सेल्फ आउट झाल्यानंतर फलंदाज बाद झाला. ऑप्शनच्या खूप बाहेर चेंडू होता. धावसंख्या जी आपण बघतोय धावफलक अंकित जरी मला सांगताय तर निलेश 19 धावा लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच 53 धावेचं. आणि मोठी देसाई संघ थोडासा बॅकफुटला बघायला मिळतोय सेल्फ आउटच्या स्वरूपामध्ये. बॅटिंगसाठी आकाश पोचल्या ग्राउंडवर. चला सागाव संघ या लवकरात लवकर, सागाव. आणि बघा सचिन लवकर यायचंय, ताबडतोब यायचंय. चला सूचना अशी आली आहे, या षटकातले चेंडू शिल्लक आहेत 1. या षटकांचं तुम्हाला मी विश्लेषण देतो की 3 संघांमध्ये कशा प्रकारे असणार आहे तो ड्रॉ नसणार आहे. त्या ठिकाणी नवीन काहीतरी इम्प्लिमेंट आपण करतोय, त्यामुळे ताबडतोब या. स्टँड अँड डिलिव्हर हवेमध्ये चेंडू बघा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय, पण दोघांमध्ये आपण बघतो की चेंडू जाऊन वरती पडद्याला ब्रश होतोय, सीमारेषे बाहेर. षटकार. तो 12 चेंडू आता 28 धावा करायचे आहेत मोठी देसाई संघाला. 12 चेंडू 28 धावा, 25 धावा अंकित झाले धावफलकावर. आणि आता मात्र जसं आयोजकांनी मला माहिती दिली ती मात्र मी निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टॉप 3 मध्ये येणाऱ्या संघांसाठी माहिती आहे. तुम्हाला आता 3 चांगले रेसर तुम्हाला निवडायचे प्रत्येक संघामध्ये, जे चांगले धावू शकतात. याचं कारण असं आहे की 3 धावा सगळ्यात प्रथम जो पहिला पूर्ण करेल, जो संघ ज्या संघातला खेळाडू, तो संघ फायनलला पोहोचेल. आणि एक खेळाडू फायनल झालाय, गावदेवी खाडीचा सौरभ. सागावचा चिन्मय फायनल झालाय. आणि बघायचं या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांना सुद्धा एक खेळाडू त्यांना इथे रिझर्व्ह करावा लागेल. 12 चेंडू अजून 28 करायचे आहेत. 12 चेंडू 28 धावा, धावसंख्या 25. आता पंचांना सुद्धा मात्र तेवढंच मेहनत करावी लागणार आहे, बघायला लागणार आहे ती मात्र 3 धावा त्या वेगाने पूर्ण होत आहेत की नाही, किंवा त्या बरोबर पूर्ण होत आहेत की नाही. बॅट बाउंड्री लाईन पॉपिंग रिच आतमध्ये बॅट ग्राउंडिंग होते की नाही, या सुद्धा गोष्टी पंचांना बघाव्या लागणार आहेत. 3 धावा सगळ्यात अगोदर जो संघातला खेळाडू पूर्ण करेल तो संघ पोहोचेल फायनलमध्ये. चला 12 चेंडू शिल्लक आहेत, 28 ची गरज आहे. ताबडतोब आता मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या समोर थोडीशी गर्दी कमी करा. चला चिन्मय पाटील या लवकर. चला मॅच सुरू करा. गोलंदाज सज्ज होत आहे हेदुटणे संघाचा तिसरा गोलंदाज भूषण, जिथे डिफेंड करायचे 12 चेंडू 28 धावा. पुढचा पहिला चेंडू या षटकातला
समोर जितेश ऑप्टनच्या बाहेर चेंडू जाऊ दिला, लेफ्ट केलाय, वाईड बॉलचा सिग्नल पंच अजित पुत्रन करतायत. गुणसंख्यक लेखक निलेश गोलतकर यांना 12 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 27 धावांची अजूनही गरज आहे. एक नवीन काहीतरी इम्प्लिमेंट मोठागाव चषकाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. रेस लागणार आहे, रस्तिकेत लागणार आहे त्या मैदानावर आणि शर्यत लागणार आहे 3 खेळाडूंमध्ये, 3 संघांमध्ये ती लक्ष असणार आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, अप्रतिम डिलिव्हरी, कॉट बिहाइंड. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता स्पोर्ट्समनशिप दाखवली या ठिकाणी जितेशने आणि सांगितलं की स्वतःहून तो बाद आहे आणि फलंदाज बाद होतोय तो जितेश. आघाडीचा फलंदाज बॅक टू डगआउट. 3 धक्के आतापर्यंत लागलेत मोठी देसाई संघाला, जिथे मात्र आपण बघतो की मोठी देसाई संघ 53 धावसंख्येचा पाठलाग करतोय. 2 षटकाखेर 25 धावा कुठल्या होत्या, 12 चेंडूत 28 धावा करायच्या होत्या. त्यापैकी आपण बघितलं की एकूण 2 चेंडू टाकले, त्यापैकी एक वाईड एक विकेट काढली, म्हणजे चेंडू शिल्लक मैदानावरती 11 आणि करायच्या त्या 27 धावा. मला स्क्रीनवर बघायला मिळतात सन्माननीय दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे साहेब, माजी नगरसेवक आणि त्याचबरोबर जे पद आता सध्या भूषवत आहेत माजी स्थायी समिती सभापती आणि त्याचबरोबर सध्याच त्यांची नियुक्ती झाली म्हणजे जिल्हा प्रमुख म्हणून ते सन्माननीय दीपेश पुंडलिक म्हात्रे साहेब. तुम्हाला हे सर्व व्यक्तिमत्व स्क्रीनवर बघायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी नवीन आल्या फलंदाजाला बॅट्समन लगेचच आपल्या जागा घ्यायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंगसाठी आलाय तो सागर, नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडला सागर आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश. भूषणने विकेट काढली आहे ती जितेशची. पुढचा चेंडू ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट, क्षेत्रशक्ती डीप मध्ये उभा आहे तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न इथे करणार का, थोडीशी मिसफील्ड झाली आहे पण आकाशने नकार दिलाय. रोहित त्या ठिकाणी होता, चेंडू तिथे मात्र कव्हर करेपर्यंत बघितला फलंदाजाने एकदा तिथे कंप्लीट केली. चेंडू शिल्लक ते 10 करायचे ते अजूनही 26. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 10 चेंडू 26 धावा. आकाशची बॅटिंग आपण बघूया. आतापर्यंत मैदानावर एक षटकार त्याने मारलेला आहे. गोलंदाज सज्ज, शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेंडू हवेमध्ये, फटका मारण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, टायमिंग जमला नाहीये पंचांचा इशारा लेग बाईटचा. पुण्याचा भूषण पुढचा चेंडू घेऊन, समोर असेल तो सागर. क्या बात आहे, लाजवाब, प्रचंड वेग आणि चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. वाईड बॉल खूप बाहेर आहे, खूप आहे. बघू शकता स्क्रीनवर ॲक्शन रिप्ले मध्ये. थोडासा फलंदाज शफल झाला होता, ऑन साईडला स्लॉग हिट करायचा प्रयत्न, बॅट्समन पासून चेंडू दूर ठेवलाय पण त्यांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे. चेंडू शिल्लक ते 9 करायच्या 24 धावा. स्टील 24 टू विन फ्रॉम द 9 डिलिव्हरी. ओहो, काय चेंडू होता. गुडलेनचा खूप चांगला वापर, राईज होते चांगला चेंडू. विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागेल, फलंदाजाला तंबूत परतावे लागेल आणि फलंदाज तंबूत परत येतो सागर, फक्त एक धाव अंकित करून. मारला एक सिंगल त्याने वसूल केली. आतापर्यंत मैदानावर खेळतो तो वैयक्तिक 7 वर. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. संदेश मात्र आला बॅटिंगसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला. 8 बॉल अँड 24 टू विन. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. स्वतः अजित पुत्रन अप्रिशिएट करतात टाळ्या वाजून. एक्सलेंट डिलिव्हरी. लेनचा खूप चांगला वापर, चांगला राईज होतोय चेंडू. डॉमिनेट करणारा चेंडू फलंदाजाला. मॅग्निफिसंट बॉलिंग. भूषण 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत, एक विकेट काढली षटकामध्ये. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. लास्ट बॉल टू गो. अजून एक चांगला चेंडू. शॉटचं सिलेक्शन पूर्णपणे चुकलं आकाशचं. ज्याप्रमाणे त्याने स्ट्राईक रोटेट केलं होतं असं वाटलं की निश्चितच 2 फटक्यांमध्ये चांगली फटकेबाजी तो करेल, तसं कधी ते होत नाहीये. 2 चेंडू निर्धाव आणि दबाव आता पूर्णपणे शिफ्ट झालाय तो मोठी देसाईवर, कारण चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि करायचे ते 24 धावा.
तर नक्कीच आपल्या व्यासपीठामध्ये दीपेजी म्हात्रे साहेबांचा आताच आगमन झालं. त्यांच्या सभेत त्यांचेच बंधुराज जयेशजी म्हात्रे साहेब, त्यानंतर आशु सिंग, जयेशजी भोईर, पोलीस पाटील, दुर्गेशजी चव्हाण, पवनजी म्हात्रे, परेश म्हात्रे, विपुल म्हात्रे, श्रीकांत भोईर, अभिषेक यादव या सर्वांचं आम्ही मोठागाव चषकमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आपण बघतोय स्पर्धेमध्ये नितीन स्वर्गीय गंगाराम बाबू भोईर यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील जयेश भोईर जे आता मात्र व्यासपीठावर आले त्यांच्याकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज सुद्धा त्यांनी मात्र दिलेले आहेत बेस्ट फिल्डरसाठी. आणि त्याचबरोबर काव्या स्पोर्टच्या वतीने सुद्धा मात्र शूज आपण बघतोय ते म्हणजेच इमर्जिंग प्लेअर या स्पर्धेमध्ये जो ठरेल त्यासाठी सुद्धा शूज आहेत. चला मॅच जरा स्पीडअप करा. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धाव्यांची गरज आहे. आता बघूया मात्र अजून मला काहीतरी माहिती थोडीशी मात्र अपग्रेड होते. एक्झॅक्टली धावा किती धावायच्या आहेत याच्यावर चर्चा सुरू आहे आणि मात्र ती मला माहिती मिळेल. आतापर्यंत 2 खेळाडू शॉर्ट लिस्टचे झाले 2 संघांचे. इव्हन ग्राउंडमध्ये जो सामना सुरू आहे त्याच्यामध्ये विजेता संघ यातून सुद्धा एक खेळाडू शॉर्ट लिस्ट होणार आहे आणि शॉर्ट लिस्ट झाल्यानंतर बघायचं 3 खेळाडूंमध्ये रेस लागणार आहे. सागाव, खार्डी आणि चालू असलेला सामना जो विद्यमान सामना त्याच्यामधला विजेता संघातला सुद्धा खेळाडू त्याच्यामध्ये जॉईन होईल. स्ट्रायकिंगला संदेश, बॉलिंग मार्कवर प्रदीप. 6 चेंडू शिल्लक, 24ची गरज. पहिला चेंडू भीमर. एक नामी संधी होती मोठा फटका मारण्याची, सामन्यामध्ये कमबॅक करण्याची, पण इथे मात्र टायमिंग जमलं नाही आहे या चेंडूवरती म्हणजेच संदेशला. आणि चेंडू मागे निघून जातो पण नो बॉल आणि +1 ही अशा 2 धावा ॲड करणार धावफलकावर आणि धावसंख्यावर बघते ती म्हणजे 31 धावा. आता चेंडू शिल्लक ते 6 करायचे ते 22 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. घड्याळ बरोबर बघतो की 5:17 होत आहेत. यानंतर 2 सामने बाकी आहेत पण बघायचं आहे. चला मॅच जरा स्पीडअप करा. 22ची गरज आहे. प्रदीप पुढचा चेंडू घेऊन फ्री हिट बॉल घेऊन यशच्या मागे यश काळन. हो क्या बात आहे. फ्री हिट बॉल अप्रतिम टाकलाय, ब्लॉक पॉइंट टाकलाय. चांगला चेंडू मागे खेळायचा प्रयत्न होता स्ट्रायकिंगला आकाशचा पण चेंडू आणि बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाहीये. थेट चेंडू विकेट किपर यशच्या हातामध्ये. चेंडू शिल्लक ते 5 करायचे ते अजूनही 22 धावा सामना जिंकण्यासाठी. 5 बॉल अँड 22 टू विन. फुल टॉस आहे. मिस टाइम फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे. संधी रनआउटची आहे आणि तोपर्यंत फलंदाज ग्राउंडच्या मध्ये पोहोचतोय. एक चिकी सिंगल कंप्लीट केली. स्ट्रायकिंगला संदेश येईल. एकच धाव मिळाली चेंडूवर. धावसंख्या 32-32. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 21ची अजूनही गरज. जल्पेश भोईर याचं सुद्धा आगमन झालं. त्याचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जसं मगाशी मी उल्लेख केला की एकाच गावामध्ये 3-3 चॅनल आहेत. समोर एक्झिक्यूट केलाय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. जल्पेश भोईरचं आगमन झालंय. विकेट काढली, सेलिब्रेट केलं आणि जल्पेशचं स्वागत सुद्धा केलं प्रदीपने विकेट काढत असताना. जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. जसं मागेशी उल्लेख केला की एकाच गावामध्ये 3-3 चॅनल सध्या आहेत. GTC आहे, WTC आहे, UTC आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट, वर्ल्ड टेनिस क्रिकेट, युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट. 3 चेंडू आणि 21ची गरज आहे. नाही प्रसाद सर आता बघायचं हेडुटे संघ कोणाला तयार करतोय. धीरज, रोहित की अजून कोण असेल. एक मिनिट. एक कमिटी इथे मॅच कंटिन्यू व्हायची. फक्त कमिटीने एक डिसिजन घेतला आहे की मोठ्या गावचे फक्त 5 मेंबर फक्त ग्राउंडच्या मध्ये जातील. बाकी कोणी जाणार नाहीये. त्यामध्ये मी नाव अनाऊन्स करतो. स्टेपाटून खेळायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू कव्हर्समध्ये एक्झिक्यूट केला. चेसची ते सुरू व्हायची ते चेंडू कव्हर होईपर्यंत
फलंदाज कंप्लीट करतोय ती एक धाव. महेश माझ्यापर्यंत नावं पोचवतोय. महेश वेले, किरण पाटील, जल्पेश भोईर, गणेश भोईर आणि वीरनाथ म्हात्रे. फक्त 5च जण. तुम्ही 5 जणांनी तयार राहा. ही मॅच संपल्यानंतर तुम्हाला पहिले आतमध्ये जायचं आहे, पंचांशी वार्तालाप करायची आहे आणि त्या ठिकाणी बघायचं आहे की 4 धावा धावून कुठला संघ सर्वप्रथम पुढे येईल तो विनर असणार आहे, तो थेट जाणार आहे थेट अंतिम फेरीमध्ये. चला आता